Hello friends, so today we will see water resource engineering subject. Okay. आता बघा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग सब्जेक्टमध्ये आपण ऑलरेडी एक व्हिडिओ एक्सप्लेन केलेला आहे पहिला. याचं इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे, ठीक आहे, इंट्रोडक्टरी पार्ट तो इरिगेशन आणि हायड्रोलॉजीचा तो आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा सेकंड पार्ट बघणार आहे, ठीक आहे. तर रेन गेज आणि रेन गेजचे युजेस, ठीक आहे, त्याचे टाईप्स, ठीक आहे. तर आपण सब्जेक्टमध्ये एंटर करताना आपण याचं इंट्रोडक्शन अगोदर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग हे डिपार्टमेंट किंवा मग वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे तो कसा बेनिफिशियल ठरू शकतो. म्हणजे आपण जो स्टडी करणार आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचं जे डिपार्टमेंट आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जलसंपदा जो विभाग आहे ते वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट अंतर्गत येतं, ठीक आहे. त्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंट, ठीक आहे, पाटबंधारे खातं जे आहे ते पण वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगच्या अंडर येणार, ठीक आहे. तर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग जो सब्जेक्ट आहे हा सगळ्यात जास्त बेनिफिशियल आपल्या दोन डिपार्टमेंटला ठरतो. म्हणजे तुमचं WRD डिपार्टमेंट आहे, इरिगेशन डिपार्टमेंट, ठीक आहे. तर WRD डिपार्टमेंट आता बरेच आपले विद्यार्थी WRD एक्झामची तयारी करतायत, ठीक आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की WRD JEE 2019ची जी एक्झाम आहे ती करोनामुळे एक्सटेंड झालेली आहे, ठीक आहे. तर ती करोना संपल्याच्या नंतर होईलच. तर आपल्याला एक चांगला ऑपॉर्च्युनिटी म्हणता येईल किंवा एका पॉझिटिव्ह वेमध्ये सर्वांनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे की आपल्याला एक चांगला वेळ मिळाला आहे हा करोना लॉकडाऊनमध्ये, की जेणेकरून आपण प्रॉपरली याचा स्टडी करून JEEची येणारी एक्झाम आपण क्लिअर करू शकतो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे विद्यार्थी इरिगेशन किंवा WRDमध्ये JEE या पोस्टवर या पोस्टसाठी प्रिपरेशन करतायत, ठीक आहे. तर त्यासाठी हा सब्जेक्ट एकदम महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास तुम्ही जर ॲनालिसिस केलं मागच्या पेपर्सचं तर 10 ते 12 मार्कापर्यंत हा सब्जेक्ट तुम्हाला विचारलेला तुम्हाला आढळून येईल, ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण जसं आता लेक्चर घेणार आहे तसं तुम्ही तुमच्या नोट्स आणि बनवत चला. आणि मी सोबतच तुम्हाला याच्यामध्ये ह्या पर्टिक्युलरली ह्या सब्जेक्टमध्ये जे क्वेश्चन्स मागं तुम्हाला विचारलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत चालणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही नोट डाऊन करत चला, ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशन करता वेळेस ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करता त्यावेळेस तुम्हाला हे जर टॉपिक्स तुमच्या फोकसमध्ये राहिले तर पर्टिक्युलरली त्या टॉपिक संबंधी तुम्ही स्टडी करण्यासाठी तुम्हाला बेनिफिशियल ठरेल, ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल रेन गेज, ओके. सो रेन गेज इज अन इन्स्ट्रुमेंट विच कॅन मेजर द रेनफॉल, ओके. सो इथं मी शॉर्टमध्ये लिहिलेलंच आहे, मेजर्स रेनफॉल, ठीक आहे. रेनफॉल जो ऑकर होतो तर रेनफॉल ऑकर झाल्याच्या नंतर किंवा रेनफॉल आपण मेजर करण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतो तर रेन गेज, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये रेन गेजचे बेसिकली दोन टाईप्स पडतात, ठीक आहे. रेन गेज हा जनरली MM किंवा सेंटीमीटर ह्या दोन युनिटमध्ये आपण मेजर करू शकतो, ठीक आहे. MM or सेंटीमीटर ऑफ डेप्थ, ओके. रेनफॉल इज मेजर्ड इन द फॉर्म ऑफ डेप्थ, ओके. Okay, rain gauge has two types. One is non-recording and second one is recording rain gauge. Okay, so non-recording मध्ये सायमन्स रेन गेज हे पर्टिक्युलरली यूज होतं आपल्या भारतामध्ये. नॉन-रेकॉर्डिंग रेन गेज जे आहे ते सगळ्यात जास्त एक्सटेन्सिव्ह जो यूज आहे तो सायमन्स रेन गेज या रेन गेजचा आहे, ठीक आहे. तर आपण याच्या डेप्थमध्ये जाण्याच्या अगोदर नॉन रेकॉर्डिंग आणि रेकॉर्डिंग या दोन रेन गेजमध्ये काय डिफरन्स आहे तो एकदा बघू. तर नॉन रेकॉर्डिंग रेन गेज म्हणजे जो ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग रेन गेजला तुम्ही ऑटोमॅटिक रेन गेज पण म्हणू शकता, ऑटोमॅटिक रेन गेज, ओके. तर नॉन रेकॉर्डिंग म्हणजे रेकॉर्डिंग रेन गेजचा जर तुम्ही स्टडी केला तर रेकॉर्डिंग रेन गेज म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिकली एक जे रेन गेज आहे तुमचं ते ऑटोमॅटिक रीडिंग घेतं, ठीक आहे. जसा जसा रेनफॉल ऑकर होईल तसं ते मेजर करतो ऑटोमॅटिकली. म्हणजे
स्वतःच मेजर करतं, ठीक आहे. आणि नॉन रेकॉर्डिंगमध्ये ऑटोमॅटिक रीडिंग होत नाही, ठीक आहे. तुम्हाला मॅन्युअली जाऊन विथ द हेल्प ऑफ युअर स्केल यू कॅन मेजर द डेप्थ ऑफ रेनफॉल, ठीक आहे. तर रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला मॅन्युअली जाऊन ते मेजरमेंट घेण्याची आवश्यकता नसते, परंतु नॉन रेकॉर्डिंगमध्ये मॅन्युअली जाऊन रेकॉर्डिंग घ्यावं लागतं, ठीक आहे. तर हा दोन्ही मधला बेसिक डिफरन्स आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा, नॉन रेकॉर्डिंगमध्ये आपण जनरली सायमन्स रेन गेज यूज करतो. आणि सायमन्स रेन गेजमध्ये सायमन्स रेन गेज हे स्टँडर्ड रेन गेज मानलं जातं नॉन रेकॉर्डिंगमध्ये. आणि नॉन रेकॉर्डिंग रेन गेजमध्ये सायमन रेन गेज हे ओनली वन इन्स्ट्रुमेंट यूज होतं, ठीक आहे. तर सायमन्स रेन गेज हे स्टँडर्ड रेन गेज मानलं जातं नॉन रेकॉर्डिंग टाईपमध्ये, ठीक आहे. तर हा बघा, हा क्वेश्चन PWD JEE 2019 ला विचारलेला आहे, ठीक आहे. तर ह्या अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करत चला, ठीक आहे. PWD JEE 2019 आता मागच्या वर्षी जी एक्झाम झाली होती PWD ची, त्याच्यामध्ये आलेला हा क्वेश्चन आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण रेकॉर्डिंग रेन गेज बघू, ठीक आहे. आता रेकॉर्डिंग रेन गेज मध्ये 3 टाइप्स पडतात, ठीक आहे. रेकॉर्डिंग रेन गेज यू कॅन से इट ॲज ऑटोमॅटिक रेन गेजेस, ठीक आहे. ऑटोमॅटिक रेन गेज मध्ये फर्स्ट वन वेइंग बकेट टाइप रेन गेज, सेकंड वन टिपिंग बकेट टाइप रेन गेज, and third one is siphon gauge or you can see it as floating type rain gauge, ठीक आहे. तर बघा, वेइंग बकेट, आता हे आपण तुम्ही डेप्थमध्ये तुमचे बुक्स जे मी तुम्हाला सांगितले एस्केगर, ठीक आहे, सुब्रमण्यम, या बुक्समध्ये तुम्ही जाऊन तिथे डिटेलमध्ये स्टडी करू शकता, ठीक आहे. आपण इथं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस करतोय, त्यामुळं याच्या ज्या सुटेबिलिटी आहेत, ठीक आहे, where you can prefer these particular types of recording rain gauges, okay, we will discuss here. So first one is weighing bucket. तो weighing bucket हे कुठे जनरली तुम्ही स्नोफॉल एरियामध्ये, ठीक आहे, स्नोफॉल एरियामध्ये म्हणजे जसं तुमचं जम्मू काश्मीर आहे, ठीक आहे, जम्मू काश्मीर यासारख्या ठिकाणी तुम्ही वेइंग बकेट रेन गेज टाईप यूज करू शकता, ठीक आहे. त्यानंतर टिपिंग बकेट टाईप हा हिली एरियासाठी यूज होणारा रेकॉर्डिंग रेन गेज आहे, ठीक आहे. हिली एरियासाठी ज्या ठिकाणी माउंटन्स वगैरे असतात, त्या ठिकाणी तुम्ही टिपिंग बकेट टाईप रेन गेज यूज करू शकता, ठीक आहे. त्यानंतर सायफन गेज किंवा फ्लोटिंग टाईप रेन गेज, ठीक आहे, याला नॅचरल सायफन पण म्हणतात. नॅचरल सायफन रेन गेज और फ्लोटिंग टाईप रेन गेज, ठीक आहे. हे जनरली IMD जे डिपार्टमेंट आहे, ठीक आहे, त्या IMD डिपार्टमेंटनी प्रेफर केलेलं हे रेन गेज आहे. म्हणजे IMD डिपार्टमेंट जे आहे, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, ठीक आहे. IMD मीन्स इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, ठीक आहे, भारतीय हवामान खातं, ठीक आहे. तर IMD डिपार्टमेंटनी प्रेफर केलेलं सायफन रेन गेज किंवा फ्लोट टाईप रेन गेज हे प्रेफर करतात IMD डिपार्टमेंट, ठीक आहे. IMD डिपार्टमेंट कोणतं रेन गेज प्रेफर करतं, तर सायफन रेन गेज. म्हणजे अशा प्रकारचा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या गव्हर्नमेंट एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. सो इट इज इम्पॉर्टंट पार्ट हिअर, ठीक आहे. IMD डिपार्टमेंट प्रेफर करणार तुमचं सायफन रेन गेज और नॅचरल सायफन रेन गेज और फ्लोटिंग टाईप रेन गेज, ठीक आहे. हे तीनही नावं तुम्ही याला देऊ शकता, ठीक आहे. त्यानंतर हा पार्ट झाला आपला रेन गेजचा. त्यानंतर नेक्स्ट पार्ट रेन गेज नेटवर्क डेन्सिटी, ठीक आहे. आता रेन गेज नेटवर्क डेन्सिटी म्हणजे काय, एक पर्टिक्युलर एरिया आहे, ठीक आहे. तर एरियाच्या साईजनुसार तुम्ही किती रेन गेज स्टेशन्स अवेलेबल करून देता. आता रेन गेज स्टेशन्स म्हणजे काय, एक पर्टिक्युलर अशी प्लेस की जिथं तुम्ही रेन गेजेस हे डायरेक्टली इन्स्टॉल करणार आहे, ठीक आहे. समजा हा एक तुमचा रेन गेज स्टेशन आहे, हा एक रेन गेज स्टेशन आहे, ठीक आहे, हा एक रेन गेज स्टेशन आहे, ठीक आहे. दिस पर्टिक्युलर रेन गेज स्टेशन्स, तर हे रेन गेज स्टेशन्स एका पर्टिक्युलर एरियामध्ये
किती किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये विस्थापित करायला पाहिजे. तर याची एक डेन्सिटी IS 4987, ठीक आहे, इंडियन स्टँडर्डचं जे 4987 IS कोड आहे त्यांनी स्पेसिफाय जे केलेल्या व्हॅल्यूज आहेत, ठीक आहे, त्यांनी स्पेसिफाय केलेला जो एरिया आहे त्या एरियानुसार आपण प्रेफर करतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा फर्स्ट वन आहे प्लेन एरिया. जर प्लेन एरिया असेल आपल्याकडं तर प्लेन एरियामध्ये 750 स्क्वेअर किलोमीटर, ठीक आहे, हा जो एरिया आहे तो स्क्वेअर किलोमीटरमध्ये, ठीक आहे, स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये आपण इंडिकेट करणार आहे रेल्वे स्टेशन्स. ठीक आहे. तर प्लेन एरियामध्ये अप टू 750 किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये एक रेल्वे स्टेशन, ठीक आहे, वन रेल्वे स्टेशन फॉर 750 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये, ठीक आहे, एवढ्या एरियामध्ये एक रेल्वे स्टेशन आपण अवेलेबल करू शकतो. कोणत्या केसमध्ये? तर प्लेन एरियाच्या केसमध्ये, ठीक आहे, तिथं माउंटन्स नाही आहेत, हिल्स नाही आहेत, प्लेन एरिया आहे, त्या ठिकाणी आपण प्रत्येक 750 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या एरियासाठी एक रेल्वे स्टेशन अवेलेबल करून द्यायला पाहिजे. ठीक आहे. हे कोणी स्पेसिफाय केलेलं आहे की IMD डिपार्टमेंटने, ठीक आहे, त्यांचा जो IS कोड आहे, ठीक आहे, IS 4987, ठीक आहे. तर हा क्वेश्चन सुद्धा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट हिली रिजन असेल, ठीक आहे, हिली रिजन जिथं माउंटन्स वगैरे आहे, ठीक आहे, जो एलिव्हेटेड पोर्शन असतो, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही 100 ते 250 एवढ्या स्क्वेअर किलोमीटर एरियासाठी एक रेल्वे स्टेशन प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे. वन रेल्वे स्टेशन फॉर एरिया 100 to 250. ठीक आहे. हा क्वेश्चन तुम्हाला बघा PWD 2019 मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. PWD 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा थर्ड आहे मॉडरेट एलिव्हेशन. ठीक आहे. मॉडरेट एलिव्हेशन मध्ये एक रेल्वे स्टेशनची डेन्सिटी किती आहे? 250 ते 400 स्क्वेअर किलोमीटर एरिया. म्हणजे एवढ्या एरियामध्ये तुम्ही एक रेल्वे स्टेशन हे मिनिमम स्पेसिफाय करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट डेन्सिटी बद्दल जर आपण बोललो, एरिड रिजन, ठीक आहे, जो ड्राय एरिया असतो, ठीक आहे. आता ड्राय एरिया म्हणजे जे असा भाग की जिथे पावसाचं प्रमाण कमी आहे, ठीक आहे, पाऊस कमी पडतो. फॉर एक्झाम्पल यू कॅन से राजस्थान. ठीक आहे. राजस्थान सारख्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी असतं, तर त्यासारख्या ठिकाणी तुम्ही 1500 ते 10,000 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या रिजनमध्ये एक रेल्वे स्टेशन जरी प्रोव्हाइड केलं तरी सफिशियंट आहे. कारण एकदम बेसिक लॉजिक आहे. कारण ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडत नाही तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला जास्त रेल्वे स्टेशन इस्टॅब्लिश करून काही फायदा नाही, कारण तिथं तुम्हाला मेजरमेंट करण्यासाठी पाऊसच पडत नाहीये. ठीक आहे. तर त्यामुळे तिथं बघा एरिड रिजनमध्ये डेन्सिटी खूप कमी आहे. म्हणजे 10,000 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या एरियासाठी तुम्ही एक रेल्वे स्टेशन प्लेस करताय. ठीक आहे. आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही अनालिसिस केलं तर हिली रिजनमध्ये बघा, आपल्याला माहिती आहे हिली रिजन जिथं माउंटन्स असतात, डोंगराळ भाग असतो, ठीक आहे, हिमालय वगैरे जो रिजन आहे भारतामध्ये, त्या ठिकाणी रेल्वे डेन्सिटी जास्त आहे. कारण 100 ते 250 एवढ्या एरियासाठी सुद्धा एक रेल्वे स्टेशन आपण प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर हा डिफरन्स किंवा हा सुद्धा क्वेश्चन PWD JEE मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर रेनगेज मेजरमेंट जे आहे, रेनफॉल मेजरमेंट, ठीक आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे मेथड्स पण आपण यूज करतो. तर त्या मेथड्स आपण समोर आता बघू. तर आपण आता मेथड्स बघू. ठीक आहे. ॲव्हरेज रेनफॉलचं जे ॲव्हरेज काढतो आपण, ठीक आहे, ॲन्युअल ॲव्हरेज म्हणजे प्रत्येक वर्षी आपण किती पाऊस पडला. ठीक आहे. तर दरवर्षी आपण पाऊस पडला, परंतु ॲव्हरेज किती पडला त्याच्यासाठी काही मेथड्स IMGD डिपार्टमेंट आहे, ठीक आहे, त्या डिपार्टमेंटने आपल्याला स्पेसिफाय केलेले आहेत. तर त्याच्यापैकी आपण पहिली मेथड इथं बघतोय. ठीक आहे. सो पहिली मेथड काय? अरिथमेटिक मीन मेथड, त्याला आपण ॲव्हरेज. ठीक आहे. तर आता आपण इथं ॲव्हरेज रेनफॉलच्या मेथड्स बघणार आहे. ठीक आहे. ॲन्युअल ॲव्हरेजमध्ये रेनफॉल मेजरमेंट कसं करतात त्याच्यासाठी या मेथड्स IMD डिपार्टमेंटने स्पेसिफाय केलेल्या आहेत. तर त्याच्यापैकी आपण पहिली मेथड इथं बघणार आहे.
तर अरिथमेटिक मीन मेथड मध्ये एक सिंपल फॉर्म्युला आहे, ठीक आहे, फक्त ॲव्हरेज काढायचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, विथ द हेल्प ऑफ दिस एक्झाम्पल आपण ते बघू. आता बघा, रेनफॉल आणि स्टेशन, ठीक आहे, दोन टर्म्स किंवा दोन पॅरामीटर्स आपल्याला इथं दिलेले आहेत, ठीक आहे. तर स्टेशन 1, स्टेशन 2, स्टेशन 3, स्टेशन 4, ठीक आहे. तर स्टेशन 1 वर 105 mm, ठीक आहे, एवढा पाऊस पडलेला आहे. सेकंड स्टेशनवर 102 mm, ठीक आहे, अँड सो ऑन. तर याची आपल्याला फक्त ॲडिशन करायची, ठीक आहे. जस्ट ॲड इट अँड डिवाइड इट बाय नंबर ऑफ स्टेशन्स, ठीक आहे. सो फक्त आपण जे रेनफॉल ऑकर झालेला आहे त्याची ॲडिशन केली अँड डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टेशन्स इस्टॅब्लिश, ठीक आहे. तर ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला मिळते 132.5 mm, ठीक आहे. सो वी कॅन से मिनिमम ॲव्हरेज रेनफॉल फॉर धिस पर्टिक्युलर रेन गेज स्टेशन इज 132.5 mm, ओके. आणि त्यानंतर सेकंड जी मेथड आहे ती आपण समोर बघू, ठीक आहे. ओके, तर सेकंड मेथड काय आहे? आयसोहायटल मेथड, ठीक आहे. तर आयसोहायटल मेथडमध्ये आपण अगोदर आयसोहाइट्स म्हणजे काय ते बघू, कारण हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन असू शकतो, ठीक आहे. तर आयसोहाइट्स, ओके. सो आयसोहाइट्स इज you can say line joining the places having same annual average rainfall, ठीक आहे. एखादा म्हणजे एक अशी पर्टिक्युलर एरिया जॉईन केलेली लाईन, इमॅजिनरी लाईन, की त्याच्यामध्ये असे प्लेसेस कनेक्ट केलेले आहेत की जिथं ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉल जो आहे तो सेम राहणार आहे, एका पर्टिक्युलर रेंजमध्ये सेम राहणार आहे, ठीक आहे. तर अशी एखादी इमॅजिनरी लाईन जर असेल जी सेम ॲन्युअल ॲव्हरेज रेनफॉलच्या प्लेसेसला कनेक्ट करत असेल तर त्या लाईनला तुम्ही आयसोहाइट असं म्हणू शकता, ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये एक न्यूमेरिकल बघू, त्यावरून तुम्हाला आयसोहाइट मेथड लक्षात येईल, ठीक आहे. तर आयसोहाइट मेथडमध्ये बघा 105, 110, 120, 130, 140, 150 and 154. These are your isoheights values. Means your you can say it's a contour, ठीक आहे. आयसोहाइट जी हाईट आहे ग्राउंड लेवल पासून, ठीक आहे, ती दिलेली त्यांनी इथं ह्या वे मध्ये, त्याला तुम्ही आयसोहाइट्स म्हटलेलं आहे, ठीक आहे. त्याची जी मीन व्हॅल्यू आहे, ठीक आहे. तर मीन व्हॅल्यू काय घेणार तुम्ही, या दोन्ही आयसोहाइट मधला जो मीन आहे तो म्हणजे 105 प्लस 110 डिवायडेड बाय 2, दॅट इज युअर मीन व्हॅल्यू, ठीक आहे. यू कॅन इंडिकेट इट ॲज अ P, कॅपिटल P, ठीक आहे. 107.5, ओके. सेम फॉर this isoheight and this isoheights mean average is 115 mm or सेंटीमीटर, ठीक आहे. या केसमध्ये आपल्याला न्यूमेरिकल सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. त्यामुळं मीन व्हॅल्यू विल बी युअर 115 सेंटीमीटर, ठीक आहे, अँड सो ऑन, ठीक आहे. देन एरिया हा गिवन आहे, ठीक आहे. एरिया गिवन आहे 113.5, 16, ठीक आहे, किलोमीटर स्क्वेअर मध्ये, किंवा एरियाचे युनिट जनरली किलोमीटर स्क्वेअर मध्ये तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. तर ह्या दोन आयसोहाइट साठी एवढा एरिया आहे, ठीक आहे. देन फॉर दिस आयसोहाइट्स एरिया विल बी 13.5 किलोमीटर स्क्वेअर, ठीक आहे. तर सिम्पली तुम्हाला आयसोहाइट मेथड मध्ये काय करायचं आहे की तुमचं मीन व्हॅल्यू आणि एरिया यांचं मल्टिप्लिकेशन, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन दॅट इज A into P, ओके. सो A into P 107.5 into 1 विल बी 107.5, ठीक आहे. तर ह्या वेमध्ये तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ठीक आहे. आणि शेवटी जी सम आहे, ठीक आहे, समेशन ऑफ AP, ठीक आहे. एरियाची समेशन, ठीक आहे, पूर्ण एरिया, ठीक आहे, पूर्ण आयसोहाइटसाठीचा एरिया समेशन आणि AP ची समेशन, ठीक आहे. So your average rainfall will be summation of AP divided by summation of A, okay. So summation of AP 10396 and summation of A 78.5, it will give you 132.4 centimeter, okay. So this will be your average annual rainfall, ठीक है.
सो इन दिस वे यू कॅन कॅल्क्युलेट ॲव्हरेज ॲन्युअल रेन. तिसरी मेथड बघतोय. ठीक आहे. तर तिसऱ्या मेथडमध्ये आपण रिजन पॉलिगॉन मेथडने ॲव्हरेज रेनफॉल डिटरमाइन करणार. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा रेनफॉल आणि कॅचमेंट एरिया. ठीक आहे. ह्या दोन टर्म जशा तुम्हाला आपण मागच्या न्यूमेरिकलमध्ये बघितलं. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथं पण रेनफॉल आणि कॅचमेंट एरियाची डिटेल्स गिवन असते. तर त्यामध्ये सिम्पल एक फॉर्म्युला आहे जो आपण तिथं पण यूज केला होता, परंतु त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण डिवाइड केलं होतं नंबर ऑफ स्टेशन्सने. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फक्त डिवाइड करायचं आहे एरिया समेशन ऑफ एरियाने. ठीक आहे. तर बघा ॲव्हरेज रेनफॉल कसं डिटरमाइन करणार आपण, एरिया मल्टिप्लाइड बाय रेनफॉल. ठीक आहे. सो एरिया कॅचमेंट एरिया फॉर फर्स्ट स्टेशन 20 स्क्वेअर किलोमीटर. ठीक. अँड रेनफॉल फॉर दॅट पर्टिक्युलर कॅचमेंट एरिया इज 1400 mm. ठीक आहे. सो मल्टिप्लिकेशन फर्स्ट, त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड. ठीक आहे. तर असे कंप्लीट जेवढे रेनगेज स्टेशन्स गिवन आहेत न्यूमेरिकलमध्ये तेवढ्या सगळ्या रेनगेज स्टेशनसाठी आपण हे मल्टिप्लिकेशन करणार. ठीक आहे. आणि फायनली डिवाइड करणार समेशन ऑफ एरिया आहे. ठीक आहे. तर हे सिंपल टाईपचं न्यूमेरिकल रिजन पॉलिगॉन मेथडने आपण डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे. तर समोर आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. ठीक आहे. ह्या 2-3 वेळेस तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पण विचारलेलं आहे. ठीक आहे. तर ते आपण इथं डायग्रामसोबत डिस्कस करू. ठीक आहे. तर बघा पहिली टर्म आहे हायड्रोग्राफ. ठीक आहे. तर हायड्रोग्राफ आणि हायटोग्राफ, तर याच्यामध्ये एकच डिफरन्स आहे. तर हायड्रोग्राफ म्हणजे काय असतो, डिस्चार्ज वर्सेस टाईम. ठीक आहे. हा पर्टिक्युलरली तुम्ही रिव्हरसाठी, रिव्हरमध्ये जो फ्लो असतो. ठीक आहे. तर रिव्हरच्या फ्लोसाठी तुम्ही हायड्रोग्राफ हा यूज करता. ठीक आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर नदीमध्ये किती पाणी वाहत आहे मागच्या 15 ते 20 किंवा 30-40 वर्षापासून. ठीक आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला ब्रिज कन्स्ट्रक्शन करायचं असतं त्यावेळेस हा डाटा नेसेसरी असतो. तर त्या केसमध्ये तुम्हाला हायड्रोग्राफ हा स्टडी करावा लागतो. तर हायड्रोग्राफ फक्त काय, डिस्चार्ज वर्सेस टाईम. ठीक आहे. तर हा जो क्वेश्चन आहे हायड्रोग्राफचा हा PWD 2018 मध्ये विचारलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. त्यानंतर हायटोग्राफ. ठीक आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपलं कन्फ्युजन होतं, कारण हे दोन्ही पण वर्ड्स हायड्रोग्राफ आणि हायटोग्राफ हे जवळपास आपल्याला सेमच भासतात. ठीक आहे. त्यामुळं एकच कन्सिडरेशन इथं आहे की हायटोग्राफ आणि हायड्रोग्राफमध्ये फक्त एकच लक्षात ठेवा की हायड्रोग्राफ हा रिव्हर फ्लोसाठी यूज होतो आणि हायटोग्राफ हा डेली बेसिसवर जे रेनफॉल मेजरमेंट करता IMD डिपार्टमेंट त्याच्यामध्ये हायटोग्राफ यूज होतो. ठीक आहे. तर हायटोग्राफ म्हणजे काय, द ॲव्हरेज इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल. ठीक आहे. वर्सेस टाईम. ठीक आहे. तर हा क्वेश्चन गेट 2003 मध्ये विचारलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. तर बघा हायटोग्राफ यू कॅन से इन दिस पिक्चर. हायटोग्राफमध्ये काय आहे, रेनफॉल मेजरमेंट करण्यासाठी तुम्ही डेली बेसिसवर पर आवर किती रेनफॉल होतोय. ठीक आहे. रेनफॉल इंटेन्सिटी, ॲव्हरेज इंटेन्सिटी ऑफ रेनफॉल इन mm. ठीक आहे. सो दिस इज इन mm and your time in hours. ठीक आहे. प्रत्येक हवरला, ठीक आहे, प्रत्येक तासाला किती पाऊस पडतोय तो जर पर्टिक्युलर ग्राफ तुम्हाला काढायचा असेल तर तेव्हा तुम्ही काय म्हणणार, हायटोग्राफ. ठीक आहे. आणि रिव्हरच्या फ्लोसाठी जो डिस्चार्ज तुम्ही मेजर करणार आहे तो प्रत्येक वर्षी किती डिस्चार्ज आहे एका पर्टिक्युलर रिव्हरमध्ये, तर त्या पर्टिक्युलर ग्राफला तुम्ही काय म्हणणार, हायड्रोग्राफ. ठीक आहे. याच्यामध्ये जो हायेस्ट डिस्चार्ज असेल त्याला तुम्ही पीक डिस्चार्ज पण म्हणता. ठीक आहे. दिस इज युअर हायेस्ट डिस्चार्ज ऑकर्ड इन युअर रिव्हर. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर रेनफॉल मेजरमेंट अँड इट्स टाइप्स. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रन ऑफ बद्दल डिस्कस करू. ठीक आहे. थँक्स.